दुर्गे क्लासेस क्रिकेट प्रीमियर लीग 2025 उत्साहात संपन्न। जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट राकेश दुर्गे यांच्या पुढाकारातून दुर्गे क्लासेस क्रिकेट प्रीमियर लीग 2025चं आयोजन करण्यात आलं। सन 2003 मध्ये स्थापन झालेल्या दुर्गे क्लासेसला 2025 मध्ये 23 वर्ष पूर्ण झाली असून या कालावधीत तळोजा MIDC परिसरातील 20 पेक्षा अधिक गावांमधील 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचं कार्य करण्यात आलं आहे। आजवर या संस्थेतून अभियंते, डॉक्टर, वकील, शिक्षक, विविध क्षेत्रातील पदवीधर तसेच वर्ग 2 अधिकारी घडले आहेत। काळाची गरज ओळखून 2013 मध्ये दुर्गे कॉम्प्युटर क्लासेसची स्थापना करण्यात आली। या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना संगणक व तांत्रिक शिक्षण देण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात संधी मिळावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये एकोपा व संघभावना निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं। त्याच अनुषंगाने रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी आझाद मैदान, पालेखुर्द येथे विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय दुर्गे क्लासेस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, चिंध्रण येथील माजी सरपंच तोंडरे, गावातील उद्योजक, जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पनवेल तालुका अध्यक्ष निकेश फराड, आयोजक ॲडव्होकेट राकेश दुर्गे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पर्धेला भेट देऊन आयोजकांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या। जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व आंतरराष्ट्रीय खेळाडू राम घरत यांनी फेडरेशनच्या प्रचार आणि प्रसारासाठी योगदान दिल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केलं। ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सद्गुरू पाटील यांनीही स्पर्धेचं विशेष कौतुक केलं। विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग। या स्पर्धेत 5वी ते 8वी, 10वी ते 12वी इयत्तेतील 250 ते 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। सर्व स्पर्धकांसाठी चहा, नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। खेळाडूंना टी-शर्ट तसेच सामनावीर, स्पोर्ट्स बाईक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व मालिकावीर अशी बक्षिसे देण्यात आली। या स्पर्धेत कार्तिक, देवा, दक्ष, मध्यम पाटील, सार्थक, दक्ष पावशे, रुद्र पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करून बक्षिसे पटकावली। खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर उपस्थित क्रीडा रसिकांची मने जिंकली। या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने क्रीडा रसिक व नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी राम घरत, कोकण विभाग।